श्री स्वामी समर्थ। भगवान शंकरांना आवडणारे एक चमत्कारिक झाड। सध्या श्रावण महिना सुरू आहे। या महिन्यात महादेवाची विशेष उपासना केली जाते। शिवपुराणानुसार ब्रह्मा, विष्णू आणि महेश या तिन्ही देवांमध्ये महेश अर्थात महादेव सर्वश्रेष्ठ आहे। महादेवाच्या पूजेमध्ये विविध प्रकारच्या सामग्री अर्पण केल्या जातात। यामध्ये सर्वाधिक महत्त्वाचे आहे बेलाचे पान। भगवान शंकराच्या पूजेस अनन्यसाधारण महत्त्व आहे। त्यातल्या त्यात पूजेत बेलाचे पान असणे फार महत्त्वाचे आहे। धर्मग्रंथात असे म्हटले आहे की तुमच्याकडे पूजेसाठी कोणतीही सामग्री नसली तरी तुम्ही फक्त महादेवांना बेलाचे पान वाहिले तरी ते प्रसन्न होतात। महादेवाच्या पूजेमध्ये बेलाचे पान इतके महत्त्वाचे का आहे ते जाणून घेऊयात। पण त्या अगोदर तुम्ही चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा आणि कमेंटमध्ये श्री स्वामी समर्थ नक्की लिहा। पौराणिक कथेनुसार समुद्र मंथनाच्या वेळी भगवान शिव यांनी विष प्राशन केले होते, तेव्हा त्यांच्या घशात जळजळ होऊ लागली। बेलाच्या पानामध्ये विष निवारक गुणधर्म आहेत, म्हणून त्यांच्या डोक्यावर बेलाचे पान ठेवण्यात आले, जेणेकरून विषाचा प्रभाव कमी होईल। असे मानले जाते की तेव्हापासून भोलेनाथ यांना बेलाचे पान देण्याची परंपरा सुरू झाली। दुसऱ्या एका आख्यायिकेनुसार बेलाच्या पानाची 3 पाने भगवान शिवच्या 3 डोळ्यांचे प्रतीक आहे, म्हणजेच शिवचे स्वरूप असलेले बेलाचे पान खूप पवित्र मानले जाते। शिवपुराणातही बेलाच्या पानांचे महत्त्व सांगितले आहे। भोलेनाथांच्या पूजेत बेलाच्या पानाचे महत्त्व आहे, कारण फक्त बेलाचे पान अर्पण केल्याने सुद्धा महादेव प्रसन्न होतात, म्हणून त्यांना आशुतोष असेही म्हणतात। बेलाच्या पानांमध्ये 3 पाने एकत्र जोडलेली आहेत। हे ब्रह्मा, विष्णू आणि महेश यांचे प्रतीक मानले जाते। तसेच बेलाच्या पानांचा संदर्भ बऱ्याच पुराणात केला आहे, पण त्याचे वैभव शिवपुराणात सविस्तरपणे सांगितले आहे। शिवपुराणात म्हटले आहे की बेलाचे पान हे भगवान शंकराचे प्रतीक आहे। देव स्वतः त्यांच्या महिन्याचा स्वीकार करतात। असा विश्वास आहे की जो कोणी बेलाच्या झाडाच्या मुळाजवळ शिवलिंग ठेवून भोलेनाथांची पूजा करतो तो नेहमी आनंदी असतो। त्यांच्या कुटुंबावर कधीही संकट येत नाही, घरात सुख समृद्धी नांदते। बेलपत्राच्या उत्पत्तीची एक कथा स्कंद पुराणात आढळून येते। एका पौराणिक कथेनुसार एकदा पार्वती देवीच्या घामाचे काही थेंब पृथ्वीवर पडले आणि त्यातून बेलाच्या झाडाची निर्मिती झाली। बेलवृक्षाच्या मुळाशी गिरिजा देवी, खोडात महेश्वर देवी, फांद्यांमध्ये दक्षयायनी देवी, पानांमध्ये पार्वती देवी, फुलांमध्ये गौरी देवी आणि फळांमध्ये कात्यायनी देवीचा वास असतो, अशी मान्यता आहे। तसेच यामध्ये महालक्ष्मी देवीचा वास असतो, असेही सांगितले जाते। शिव पार्वती पूजनात अर्पण केलेल्या बेलाच्या पानांमुळे दोन्ही देवतांचे शुभाशीर्वाद लाभतात, अशी मान्यता आहे। बेलपान अर्पण करताना या मंत्राचा करा जप। भोलेनाथांना बेलाचे पान अर्पण करताना त्रिदल त्रिगुणाकार त्रिनेत्रम च धृतायुतम त्रिजन्म पाप संहारम बिल्वपत्र शिवार्पणम या पौराणिक मंत्राचा जप करा। या मंत्राचा अर्थ असा आहे की 3 गुण, 3 डोळे, त्रिशूळ धारण करणारे आणि 3 जन्माचे पाप नष्ट करणारे हे भगवान शिव तुम्हाला 3 पाने असलेले बेलाचे पान अर्पण करतो। रुद्रवाष्टाध्यायी असलेला हा मंत्र म्हणत असताना बेलाचे पान अर्पण करण्याचे विशेष महत्त्व आहे। बेलाच्या पानाचे आरोग्याच्या दृष्टीनेही महत्त्व आहे। काही जाणकारांच्या मतानुसार बेलाची पाने तोडताना शिवाचे नामस्मरण केले पाहिजे। याशिवाय चतुर्थी, अष्टमी, नवमी, चतुर्दशी, संक्रांत आणि अमावस्या या तिथींना तसेच सोमवारी बेलाची पाने तोडू नयेत, असे सांगितले जाते। 3 पान असलेलेच बेलपत्र शंकराला अर्पण करावे, मात्र 3 पाने नसलेले बेलाचे पान शंकराला वाहू नये।
असेही सांगितले जाते. शिवलिंगावर केवळ बेलाचे पान अर्पण केले तरी महादेव प्रसन्न होतात. याच कारणामुळे या पानांना चमत्कारिक मानले जाते. कोणत्याही दिवशी आणि तिथीला विकत आणलेली बेलाची पाने पूजेसाठी नेहमी वापरू शकता. शास्त्रानुसार बेलाचे झाड घराच्या उत्तर पश्चिम दिशेला असल्यास यश वाढते, उत्तर दक्षिण दिशेला असल्यास सुखशांती वाढते आणि मध्यभागी असल्यास जीवन मधुर बनते. शिवपुराणात बेलाच्या झाडाच्या मुळाशी सर्व तीर्थस्थळ असल्याचे मानले गेले आहे. यामुळे या झाडाच्या पूजेने सर्व देवांच्या पूजेचे पुण्य मिळते. घरामध्ये बेलाचे झाड लावल्यास कुटुंबातील सर्व सदस्य पापातून मुक्त होतात. या झाडाच्या या प्रभावाने सर्वांना यश प्राप्त होते, मानसन्मान मिळतो असे शास्त्रामध्ये वर्णित आहे. शास्त्रानुसार रविवार आणि द्वादशी तिथी एकत्र असल्यास बेलाच्या झाडाची विशेष पूजा केल्यास व्यक्ती ब्रह्महत्येसारख्या पापातून मुक्त होतो. महिन्यातील अष्टमी, चतुर्दशी, अमावस्या, पौर्णिमा तिथीला बेलाची पानं तोडू नयेत. या तिथीच्या एक दिवस अगोदर तोडलेल्या पानांचा पूजेमध्ये उपयोग करू शकता. शिवलिंगावर अर्पण केलेले बेलाचे पान अनेक दिवस वारंवार पुन्हा महादेवाला अर्पण केले जाऊ शकतात. एखादी व्यक्ती खूप मोठ्या अडचणीत असल्यास त्याने शिवमंत्र ओम नमः शिवायचा जप करत 51 बेलाची पाने शिवलिंगावर अर्पण करावी. हा उपाय सलग 21 दिवस केल्यास लवकर शुभफळ प्राप्त होऊ शकतात. शिवलिंगावर तुळशीची पाने अर्पण करू नयेत. तसेच पॅकेटमधलं दूध देखील अर्पण करू नये. शक्यतो थंड दूधच परमेश्वराला अर्पण करावे. त्याचबरोबर भगवान शिव शंकरांना चुकूनही चंपाचे फूल अर्पण करू नये. तांदूळाचा चुरा तो सुद्धा कधीही अर्पण करू नये. तसेच तुटलेले बेलाचे पानही महादेवांना कधीही अर्पण करू नये. आणि अर्थात शिवलिंगावर कुंकाचे गंध देखील कधी लावू नये. शास्त्रामध्ये सांगितले आहे की बेलाचे झाड जे व्यक्ती लावतात त्यांचा वंशही पुढे पुढे वाढत जातो. जे व्यक्ती बेलाचे झाड तोडतात त्यांचा वंशही खुंटतो. जर एखादी प्रेतयात्रा जात असेल आणि ते बेलाच्या झाडाखालून गेलं तर त्या मृतात्म्याला मोक्षाची प्राप्ती होते अशी ही मान्यता आहे. जर घराच्या अंगणात अगदी समोर बेलाचे झाड लावलेले असेल तर आपल्या घरात कोणत्याही प्रकारची नकारात्मक ऊर्जा प्रवेश करू शकत नाही आणि घरामध्ये नेहमी सुख समृद्धी राहते. घरात कोणत्याही प्रकारचे वादविवाद, अपशय, भांडण तंटे होत नाही. आरोग्याच्या दृष्टीने सुद्धा बेलाच्या पानांचे महत्त्व आहे. पचनक्रिया बिघडल्यास तोंडाचा वास किंवा मुखदुर्गंधी, अपचनापासून ते पोटदुखी, बद्धकोष्ठता, उन्हाळ्यात डोळे, हातापायांची जळजळ, रक्ताची कमी असल्यास बेलाचे फळ खूपच गुणकारी आहे. मधुमेहाच्या रुग्णांसाठी साखर कमी करण्यासाठी उपयोगी पडते. विशेष म्हणजे बेलाचे झाड सर्व प्रकारच्या जमिनीत लागते व वाढते. बेल हा एकमेव वृक्ष आहे की ज्यात अनेक धर्मग्रंथात त्यांचा उल्लेख व संस्कृत भाषेत औषधी उपयोग लिहिली आहे. तुम्हाला ही माहिती आवडली असेल तर लाईक आणि शेअर करा. तसेच अशीच माहिती नेहमी ऐकण्यासाठी चॅनलला सबस्क्राईब नक्की करा. श्री सद्गुरू स्वामी समर्थ. धन्यवाद.